त्याच्यामुळे या संदर्भात मी अभ्यास करेल, मला किती काम आहे, त्याचा आवाका काय आहे। भाजपनं निर्णय घेतला आणि उज्ज्वल निकम खासदार झाले आणि बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात गूढ निर्माण झाले। तर नेमका विषय काय आहे तोच समजून घेऊयात। 8 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात भयान दहशत पसरते। गावचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची भर दिवसा क्रूरपणे हत्या होते। मुख्य आरोपी ठरतो कुख्यात वाल्मिक कराड आणि त्याची गुन्हेगारी टोळी। तपास मोका अंतर्गत सुरू होतो। CID आणि SIDचा जलद चौकशीचा दावा केला जातो। वाल्मिक कराड जेलमध्ये देखील जातो। वाल्मिक कराड सोबत थेट कनेक्शन असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात येतं। पण काही दिवसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे व्हिडिओ देखील समोर येतात आणि प्रकरण आणखी गूढ होतं। मात्र इतका मोठा पुरावा हाती लागून देखील पुढे काहीच होत नाही। पोलिसांना कृष्णा आंधळे अद्यापही सापडत नाहीये, तो अद्यापही फरार आहे। तपास पुढे सरकतोय की मागे ओढतोय हा संशय बळावतो। देशात गाजलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम या केसचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त होतात। देशमुख कुटुंबांचा विश्वास आहे की निकमच न्याय देतील, पण उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकिटावर निकम लोकसभेच्या मैदानात उतरले होते। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांकडून त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर ते पुन्हा वकिलीकडे वळले, पण लगेचच आता राज्यसभेतून थेट खासदार पदाची वर्णी लागली आहे। आता प्रश्न उठतोय, निकम खासदार झाल्यावर या हत्येचा खटला सोडणार का, की हा भाजपचा राजकीय मॅनेजमेंटचा खेळ आहे? यावर उज्ज्वल निकम म्हणतात, मी कायदेतज्ञांशी बोलतोय, मी हा खटला लढू शकतो का याचा अभ्यास करतोय। याचा मी अभ्यास करेल। मी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेवरती असल्याने त्यामुळे या संदर्भात मी अभ्यास करेल, मला किती काम आहे, त्याचा आवाका काय आहे राज्यसभेत। याच वक्तव्यानं संतोष देशमुख प्रकरण मॅनेज होणार का असा संशय समाज माध्यमांपासून गावकऱ्यांपर्यंत गडद होतोय। जनता विचारतीये, हे संपूर्ण प्रकरण मॅनेज करण्याचा डाव आहे का? भाजपनं निकम यांना राज्यसभेत पाठवून केस क्लोज करण्याचं पाऊल टाकलंय का? वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सुटणार का? आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे, उज्ज्वल निकम यांनीच खटला लढावा, आम्हाला राजकारण नकोय, न्याय हवाय। राजकारण, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्थेतील धूसर रेषांवर चालणारं हे नाट्यात आणखी काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।